प्रस्तावित अकोला खंडवा रेल्वे मार्गात रेल्वे प्रशासनानं नियोजन शून्यतेचा कळस गाठलाय। रेल्वे मार्गालगतच्या शेतजमिनींमध्ये 3 ते 5 फुटांपर्यंत पाणी साचले। साम टीव्हीच्या बातमीनंतर अखेर रेल्वे प्रशासनाकडून शेतात साचलेलं पाणी काढायला सुरुवात झाली। मात्र हा तात्पुरता उपाय शेतकऱ्यांची चिंता वाढवू शकतो। पाहूया त्यावरचा एक खास रिपोर्ट। ट्रॅकसाठी रेल्वेचा भराव, शेती पाण्यात। प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे खरीप बुडाला। रेल्वेच्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त। ही दृश्य नीट पहा। जिथं हिरवगार शिवार दिसायला हवं होतं तिथं आज पाणीच पाणी दिसतंय। आता तुम्हाला वाटेल हा तलाव आहे, पण ही आहे शेत जमीन आणि या शेतीची अवस्था झालीये ती रेल्वे प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे। अकोला खंडवा रेल्वे मार्गासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे तेलारा तालुक्यातील हिवरखेड, चित्तलवाडी, परसरामपूर आणि अडगाव परिसरातील हजारो एकर शेती अक्षरशः जलमय झालीये। शेतकऱ्यांना कोणतीही कल्पना न देता आणि जमीन अधिग्रहित न करता थेट या मार्गावर ट्रॅकसाठी भराव घालण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय आणि त्यामुळेच ट्रॅकच्या बाजूची सर्व शेतजमीन पावसाच्या पाण्यात गेलीये। शेतकऱ्यांचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून नुकसान भरपाईची मागणी या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केली आहे। अनेक ठिकाणी जर पाहायला गेलं तर 4 ते 5 फूट इतकं पाणी आहे। जर काही ठिकाणी जर पाहायला गेलं तर माणूस बुडेल अशी परिस्थिती आहे। या विशेष म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना यावेळेस पेरणीपासून म्हणजे शेतीपासून वंचित राहावं लागलंय। आपल्यासोबत हे शेतकरी आहेत। दादा, काय परिस्थिती आहे आज? पहिले तर तुम्ही लक्षात घ्या, ही जमीन शासनाने अधिग्रहण केली आणि जे जमीन आता सध्या पाण्याखाली आहे ते जमीन अधिग्रहण झालेली नाही आहे। आमची हजारो एकर जमीन हे आज या विकास प्रकल्पाच्या नावाखाली आमची जमीन पाण्याखाली आली। जसं आम्ही जे आपलं अकोला खंडवा रेल्वेचे जे ठेकेदार आहेत त्यांना वारंवार पत्र दिले, त्यांचं काम होतं बा इथून पाहणी करणं, पण त्यांनी केली नाही। तर आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे, जर ते ऐकत नसतील तर त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करा। साम टीव्हीनं शेतकऱ्यांची ही व्यथा मांडल्यानंतर झोपलेल्या रेल्वे प्रशासनाला खडबडून जाग आलीये। त्यानंतर शेतांमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी जेसीबी पाठवून कामाला सुरुवात केली आहे। साम टीव्हीने या सर्व बातमीची दखल घेतली आणि ग्राउंड रिपोर्ट केला आणि ग्राउंड रिपोर्ट केल्यावर तुम्ही माझ्या मागे बघताय की काल संध्याकाळी आज सकाळी हे त्यांची यंत्रणा खडबडून समोर आली आणि हे पाणी काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याचा एवढा मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचलेलं आहे हे आता सध्या वेळेवर निघणं फार कठीण आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। पण साम टीव्हीने जी बातमी लावली त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळताना आम्हाला दिसतोय। मात्र या पाण्याचं प्रमाण पाहता जेसीबीनं हे सारं पाणी काढणं केवळ अशक्य आहे। एवढंच नाही तर पुन्हा पाऊस झाल्यानंतर परिस्थिती जैसे थेच होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम रेल्वेच्या चुकीमुळे पाण्यात गेलाय। आता रेल्वे प्रशासन यावर कायमचा तोडगा काढून या शेतकऱ्यांना न्याय देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अक्षय गौडी, साम टीव्ही न्यूज, अकोला। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।